नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, लॉकडाऊनचा काळ आपल्याला आठवतोय. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरामध्ये बंदिस्त होतो. त्या काळात अनेकांनी आपले छंद जोपासले. काहींनी वाचन सुरू केलं, वाचनाचा छंद होता तो सुरू ठेवला. त्या पद्धतीनंच आज आपल्या स्टुडिओमध्ये एक विशेष पाहुणे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे रश्मिताई विचारे. त्यांनीसुद्धा या काळामध्ये अनेक पुस्तकं वाचली आणि त्यांच्या वाचनामध्ये नर्मदा परिक्रमा या संदर्भातलं पुस्तक आलं आणि नर्मदा परिक्रमेचं वेड हे त्यांना त्या पुस्तकाच्या माध्यमातून लागलं आणि लॉकडाऊन संपताच त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. आत्तापर्यंत 3 वेळा नर्मदा परिक्रमा त्यांनी पायी चालत केलेली आहे आणि नुकताच त्यांनी चारधाम यात्रा ही पायी चालून पूर्ण केलेली आहे. या सगळ्या अनुभवाबद्दल आणि या सगळ्या त्यांच्या उपक्रमाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी त्या आज आपल्या स्टुडिओमध्ये दाखल झालेल्या आहेत. नमस्कार रश्मिताई. नमस्कार. मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आत्ता ओळख करून देताना किंवा मी बोललोच की 3 वेळा तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आणि आत्ताच तुमची चारधाम यात्रा पूर्ण झालेली आहे. तर काय अनुभव होता चारधाम यात्रेचा? चारधाम यात्रेचा अनुभव हा अतिशय वेगळा होता. म्हणजे नर्मदा परिक्रमा आणि चारधाम दोन्ही अध्यात्मातले सर्वोच्च आहेत यात्रा. पण नर्मदा परिक्रमा खूप वेगळी आणि चारधाम खूप वेगळी. म्हणजे चारधाम कारण थोडीशी भौगोलिक परिस्थिती, वातावरण तिथलं आणि मिनिटाला तिथे वातावरण बदलत असतं. त्यामुळे नर्मदा परिक्रमा इतकी सोपी चारधाम नक्कीच नव्हती. निश्चितच नाही. जेव्हा एकटं निघण्याचा विचार केला तेव्हा असं वाटलं आपल्याला की हे चारधाम पायी एकटं होईल की नाही. पण जसं मी सांगितलं, जसं नर्मदा परिक्रमेमुळे आध्यात्मिक उन्नती होते, तसंच वाटायला लागलं की आता थोडंसं चारधामचे किंवा हिमालय आपल्याला खुणवतोय असं वाटायला लागलं. हिमालय पायी करायचा म्हणजे हे खूप मोठं शिवधनुष्य होतं. कल्पनाच आहे ती. पण मलाही आता सांगताना मी असं नेमकं शब्दात नाही सांगू शकणार, पण खूप मला इंट्युशन्स यायला लागले की आता हिमालय आपल्याला खुणवतोय. आता आपल्याली आध्यात्मिक वाटचाल आपली हिमालयाकडे असणार आहे. त्यामुळे असं घरच्यांना सांगितलं की मला चारधाम पायी करायचंय. घरच्यांना नवल वाटलं नाही फार. 3 वेळा तुम्ही कारण त्यांना माहितीये की आता हिचं असं झालंय की हिला जेव्हा जे वाटणार आहे तेव्हा ती ते करणार आहे. त्यामुळे त्यांनी होकार दिला आणि चारधामसाठी प्रयाण केलं गेलं. म्हणजे एप्रिलमध्ये ती यात्रा चालू केली मी. कारण तुम्हाला माहिती आहे की 6 महिने चारधामचे कपाट बंद असतात आणि ते एप्रिलमध्ये अक्षय तृतीयाला पहिले यमुनोत्रीचं द्वार उघडतं. मग यमुनोत्री गंगोत्री एकाच दिवशी उघडतं अक्षय तृतीया. बरोबर. मग त्याच्यानंतर 4 दिवसांनी केदारनाथ उघडतं, त्याच्यानंतर 4 दिवसांनी बद्रीनाथ उघडतं. अक्षय तृतीयाला उघडणार आहे कपाट हे लक्षात घेऊनच तारीख ठरवली गेली की आता आपण निघूया म्हणून. त्याच दरम्यान नर्मदा परिक्रमा करताना माझा मुलगा 12वीला होता. बरोबर. आता त्याचं फायनल इयर होतं कमर्शियल आर्ट्सचं. ती एक्झाम युनिव्हर्सिटीची एक्झाम असते, त्याच्यामुळे ती एक्झाम मे मध्ये असणार हे गृहीत होतं. पण ते म्हणतात ना नियोजन होतं की ह्यावेळेस हे होणार आहे. मी त्याला म्हटलं तारीख मी फिक्स करत नाही, फक्त जायचंय. तुझी एक्झामची डेट कधी आहे हे आपण ठरवूया. असा विचार करतानाच तो म्हणाला नाही आई, एक्झाम असली माझी तरी तू जा, एक्झामसाठी थांबू नको. एक्झामसाठी थांबू नको. कारण जून मध्ये तिथे खूप पाऊस होतो, लँडस्लायडिंग होतं, त्यामुळे थोडासा धोका असतो. आता बघितलं आपण. हो, आता तुम्ही खूप बातम्या पाहताय, सतत केदारनाथ वगैरे बंद होतं, यमुनोत्री गंगोत्री बंद होतंय. तर ही यात्रा माझी पूर्ण व्हावी म्हणून माझ्या मुलाने मला डिसिजन दिलं की माझी एक्झाम आहे, तू काय येणार आहेस का एक्झामला, मीच माझी देणार आहे, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. त्यामुळे हा एक सपोर्ट मला होताच. त्यामुळे असं करून मी 14 एप्रिलची तिकीट काढली. तेव्हा पण तिकीट काढली तेव्हा ती 100 वेटिंग होती हरिद्वारला जाण्यासाठी. आणि असं पण नाही की RAC होईल वगैरे, हे काहीच नाही. म्हटलं 100 वेटिंग म्हणजे काय होत नाही आपलं, शक्यता कमीच आहे. कारण तो कसा काळ, तो जो कालावधी असतो तो चारधामचाच असतो. त्यामुळे आपली होईल कन्फर्म हे माहिती नाही. परत मी सांगेन ते प्रारब्धात होतं. मार्च मध्येच माझ्या मुलाला टाइम टेबल मिळालं की आई, म्हणजे 5 दिवस आधी युनिव्हर्सिटीची एक्झाम माझी लागतेय 20 तारखेपासून आणि ती संपणार आहे माझी लवकरच, 9 एप्रिलला संपणार आहे.
मग मी म्हटलं चला म्हणजे आपल्याला एप्रिलला जाता येईल. बरोबर बरोबर. ते त्याचा टाइम टेबल आल्यानंतर मी लगेच तिकीट काढली, तेव्हा ती 100 वेटिंग होती. 9 एप्रिलला त्याचं एक्झाम संपली. 10 एप्रिलला त्याचा वाढदिवस असतो, तो वाढदिवस साजरा केला. त्याच्यानंतर त्यांनी माझी सगळी तयारी करून दिली. हा, मला तो प्रश्न विचारायचाच होता तुम्हाला की आता नर्मदा परिक्रमेमुळे तुम्हाला साधारण अंदाज आहे की इतके दिवस आपण घराबाहेर राहतो आणि इतकं चालायचं असतं, तर त्याची तयारी काय. पण चारधाम यात्रेचा अनुभव पूर्ण वेगळा आहे. नर्मदा परिक्रमा एक सलग रस्त्यानं तुम्ही चालत असता. चारधाम यात्रेमध्ये तुम्हाला भौगोलिक परिस्थिती इतकी विचित्र आहे की कधी डोंगर, कधी पठार, कधी उंच, कधी वर. तर ह्याची तयारी कशी तुम्ही केली? कारण हा अनुभव तुमचा पहिलाच होता. नर्मदा परिक्रमा आता तुम्हाला तोंडपाठ झालेली आहे, त्यामुळे त्याचं काय अगदी ते सहज होऊ शकतं. पण चारधाम यात्रेचं कसं काय तुम्ही तयारी केली, किंवा त्याच्याबद्दल कोणाचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं का? हा, चारधामची तयारी जेव्हा वाटलं मला की आपल्याला चारधाम करायचंय, तेव्हा पुण्याचे एक मिलिंद शिरगोपीकर म्हणून आहेत, त्यांनी चारधाम पायी केलेली आहे. तर म्हणजे ते आम्ही परिक्रमेतच आमची ओळख झाली होती. बरोबर. तर मी त्यांना सहज म्हटलं, आणि आमचा परिक्रमेनंतर संवाद चालू असतो की आता आपण काय करतोय, आपलं काय चाललंय सध्या. तर त्यांनी मला सांगितलं की मी चारधाम पायी जाणार आहे म्हणून, असं त्यांनी मला कळवलं होतं. त्याच्यानंतर चारधाम पायी करून आल्यानंतर पण त्यांनी कळवलं की माझी चारधाम पूर्ण झाली हा मैया. तर मला एकदम क्लिक झालं की अरे चारधाम त्यांनी केलंय तर आपण पण करायला हवं. म्हणजे आपण करूया ते तर आहेच, पण त्यांचं गायडन्स मिळेल की नेमकी कुठली कुठली गावं आहेत. कारण चारधाम सुरुवात कुठनं करायची इथपासून बरोबर ते सगळे टप्पे गाठणं, अक्षय तृतीयेला ते दरवाजे उघडणार, तर त्या टार्गेटनं तिथं पोहोचणं. आणि नर्मदा परिक्रमेत कसं की आपल्याला कळतं की आपण निदान एवढं चालू शकतो, 15-20, म्हणजे तेही शेवटी माईचं नियोजन असतं. पण चारधाम हा पूर्णपणे वेगळा टप्पा आहे. म्हणजे तिथे आपल्याला कुठे थांबायचे, 30-40 किलोमीटर शिवाय तिथे टप्पा नाहीये. बापरे. पूर्णपणे जंगल आहे. तर मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांना मी म्हटलं की म्हणजे चारधामच्या यात्रेबद्दल ते माझे गुरु ठरले. मी त्यांना म्हटलं बाकी काय माहिती नाही मला कसं होईल, तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही कुठे कुठे थांबला होतात त्याचं मला जरा गावाची नावं दिलीत तर मला नेमकं विचारता येईल की आता हे कुठे आहे. बरोबर बरोबर, कोणाला तरी विचारता येईल बाबा हे गाव अजून किती लांब आहे. तर त्यांनी तसं ते पूर्ण लिहून ठेवलं होतं. तर त्यांनी मला ती लिस्ट दिली. ती लिस्ट दिल्यानंतर माझं रोजचं काम तेच की एक तर स्वतःची साधना वाढवणं. कारण नर्मदा परिक्रमेमुळे कळलं होतं की शारीरिक आहेच, पण जो एक आध्यात्मिक सपोर्ट लागतो, एवढं चालणं म्हणजे एका स्त्रीसाठी तसं कठीणच आहे. आम्हाला असं अध्यात्मामध्ये शिकवतात की स्त्री पुरुष बघू नये, पण शेवटी ते एक शरीर आहे, प्रत्येकाची एक कॅपॅसिटी आहे. पण हे सगळं अध्यात्मामध्ये वेगळं होतं. तेव्हा ते फक्त असं वाटतं की नाही आपण एक आत्मा म्हणून चालतोय. म्हणजे मला त्या शिरगोपीकरांनी सांगितलं पण की एकट्या लेडीजसाठी थोडं रिस्क आहे. मी हे घरी सांगितलं नाही, कारण मग घरचे थोड्या म्हणजे ठीक आहे स्वामींवरती विश्वास आहे, मैयावर विश्वास आहे, पण शेवटी आपण माणूस आहोत. कुठेतरी त्यांच्या मनात किंतु परंतु नको, एक कप्पा असतोच. त्यामुळे मी ही गोष्ट त्यांना कुठेच सांगितली नाही. कदाचित आज इंटरव्ह्यूमुळे त्यांना कळेल की मला हे आधी माहिती होतं की रिस्क आहे एकट्या लेडीजसाठी. पण मी ठरवलं की नाही, आपण स्वामींवर विश्वास ठेवून जातोय, समर्पण, जसं मी नेहमी सांगते तसं ठरवलं की आपण समर्पण करून ह्यांना काही गोष्टी चांगल्यासाठी लपवल्या. त्यामुळे ती गोष्ट मी लपवली आणि निर्धास्तपणे अगदी निघाले. मी म्हटलं नाही स्वामी करून घेतील. 14 एप्रिलला मी निघाले. 15 एप्रिलला मी हरिद्वारला पोहोचले. हरिद्वारला पोहोचल्यानंतर मी एका आश्रमात थांबले. विचार करत होते की मोठा प्रवास, कारण त्याच्या आधीच 1 वर्ष आधी आम्ही कुटुंबाने गाडीने केली होती चारधाम. त्यामुळे तो सगळं डोळ्यासमोर यायला लागले. डोंगर, त्या दऱ्या, ते जंगल. मी म्हटलं तिथे गेल्यानंतर पण मला असं थोडंसं वाटत होतं की आता आपण काय करायचं, एकटं निघायचंय आपल्याला. पण सगळं मला नेहमी असं वाटतं की माझ्या बाबतीत नियोजन असतं स्वामींचं किंवा नर्मदा मैयाचं किंवा माझ्या कुलस्वामिनीचं की आता तुला हे करायचंय, आता हे घडणार, ते करून घेतात. मी हरकीपोडीला गेले होते आणि सहज अशी बसले होते. तर तिथे काही जण चा ग्रुप होता आणि ते गप्पा मारत, त्यात एक साधू होते. तर त्यांचे शब्द माझ्या कानावर पडले. मग मी त्यांना विचारलं की म्हटलं तुम्ही पण पायी निघणार आहात का? कारण चारधाम पायी हे गृहस्थ सहसा म्हणजे काय नाहीच.
जे साधक असतात, साधू असतात, संत असतात, ते पायी करतात. बरोबर. तर मी त्यांना विचारलं, ते म्हणाले हो आम्ही पायीच करणार आहोत. तर मी त्यांना सहज विचारलं की म्हटलं मी तुमच्याबरोबर आलं तर चालेल का? तर आता लेडीज म्हटल्यानंतर त्यांना पण ते थोडं थोडंसं awkward. अवघड असतं. आणि आणखीन महत्वाची गोष्ट की ते नेमके सगळे नर्मदा तटावरचेच होते, एमपीतले होते. अरे वा. त्यामुळे मला असं वाटलं की माईने माझ्यासाठी पाठवलं त्यांना, की मला निदान स्टार्टर म्हणतो ना आपण, स्टार्ट तर करून द्या, पुढचं बरोबर बघू. बरोबर बरोबर. शेवटी महादेव ठरवतील मी तिथपर्यंत पोहोचायचे की नाही पोहोचायचे. आणि त्यांच्याबरोबर निघाले. साधारण 20 एप्रिलला निघालो आम्ही हरिद्वारवरून. त्याच्या आधी मला सिव्हिअर म्हणजे परीक्षा माझी आधीच चालू झाली. सिव्हिअर युरिन इन्फेक्शन झालं. अरे मला बापरे. डॉक्टरने सांगितलं की नाही तुम्ही एक 8-10 दिवस पूर्ण रेस्ट घेतली पाहिजे. मी म्हटलं त्यांना तुम्ही आणखीन पुढची 5 दिवसाची औषधं मला द्या, कारण ह्यांच्याबरोबर ओळख झाल्यानंतर हे निघणार आता. बरोबर. त्यामुळे ते मानसिक असं वाटतं की नाही पहिलं ह्यांच्यावर निघूया, पुढचं पुढे बघू. पण खरंच त्या पूर्ण यात्रेमध्ये, ती 40 दिवसाची यात्रा होती, कुठेच त्रास झाला नाही. आणि ती त्यांच्याबरोबर चालू केली मी. 20 तारखेला मी हरिद्वारवरून निघालो. बर. आणि असं म्हणतात ते म्हणजे ती स्वर्गारोहिणी आहे, म्हणजे स्वर्गाच्या पायऱ्या आहेत. बरोबर. तर ऋषिकेश ही पहिली पायरी मानली जाते स्वर्गाची. त्यामुळे तिथे आम्ही स्नान करून पुढे मग प्रयाण चालू केलं. नर्मदा परिक्रमा करत असताना तुम्हाला थांबायचं कुठं किंवा जेवणाची वगैरे व्यवस्था लोक पण करतात आणि तुमची राहायची व्यवस्था वेगळ्या वेगळ्या आश्रमांमध्ये होत असते. गावं आहेत भरपूर. या परिसरामध्ये गावच नाही आहेत, म्हणजे पूर्ण निर्मनुष्य असा हा सगळा भाग आहे. तर तुमच्या राहायच्या व्यवस्था, जेवणाच्या व्यवस्था कशा तुम्ही बरं पाठीवर एवढं सगळं घेऊन 40 किलोमीटर चालणं हे काय तेवढं शक्य नाही आहे, म्हणजे कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत सगळ्या. तर हे कसं नियोजन केलं तुम्ही? ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्यांनी मला सांगितलं होतं की मंदिर आणि आश्रम नाही आहेत तिथे. एक तर तुम्हाला रस्त्यावर झाडाखाली राहायचंय किंवा तुम्हाला होमस्टे आणि हॉटेल्स आहेत तिकडे, लॉज आहेत. हा ते आता पर्यटन त्यामुळे स्थळ ती असल्यामुळे मानसिक स्थिती होती माझी, की मानसिक तयारी होती की आपल्याला हॉटेल आणि लॉज मध्ये राहायचंय किंवा होमस्टे असतात तिथे, तर होमस्टेला राहायचंय. नर्मदा परिक्रमा जे करतात तर त्यांना असं वाटेल की आपण ही चारधाम करावं, पण नर्मदा परिक्रमा ही तुम्हाला पूर्णपणे मोफत होते तुमची. तिथे तुम्हाला पैसे खर्च करावे लागत नाहीत, उलट तिथे तुम्हाला दक्षिणा खूप मिळते. अच्छा. त्याच्यातून तुम्ही तुम्हाला जे काय हवं असेल, म्हणजे ज्याची गरज आहे ते तुम्ही घेऊ शकता. चारधाम अगदी त्याच्या उलट आहे की तिथे तुम्हाला स्वतःचा खर्च करावा लागतो. साधू जे आहेत म्हणजे जेंट्स बद्दल मी म्हणेन, कारण ते कुठेही राहू शकतात. बरोबर. तेच जेव्हा मी पहिल्यांदा निघाले त्या चौघांबरोबर, तर तेव्हा पहिल्यांदा त्यांच्याबरोबर सगळं भांडी होती, आम्ही सामान विकत घ्यायचो, मध्ये थांबून काट्या गोळा करून चहा करायचो, जेवण करायचो स्वतः. हे त्यांच्यावर 2-3 दिवस माझं झालं. पण त्यांची चुकामुक झाल्यानंतर म्हणजे त्यांच्याबरोबर एक आणखीन होते ते आणि मी, आम्ही नरेंद्रनगरवरून चंबाला जेव्हा निघालो तेव्हा तिथे आमची चुकामुक झाली, म्हणजे त्या ग्रुपची. कारण ते साधू होते आणि ते अनवाणी चालायचे. अरे बापरे. त्याच्यामुळे ते 11 ते 4 पूर्ण गॅप घ्यायचे, आराम करायचे. आणि माझं काय व्हायचं, अरे ह्यांना सवय आहे, हे पटपट जातील निघून. मग मी न थांबता जेवले की पटकन निघायचे. म्हटलं मी हळूहळू पुढे चालते. चारधामचा रस्ता तसा, तुम्हाला कोणी शॉर्टकट सांगितला तर, नाहीतर तुम्हाला तो सलग एक गाडीचाच रस्ता आहे. बरोबर. त्यामुळे कुठे चुकण्याची तशी शक्यता नाहीये. तर त्यांच्याबरोबर मी राहताना एका आम्हाला हॉटेलवाल्यानेच सांगितलं की आपके साथ ये माताजी है, तिथे माताजी म्हणतात. अच्छा. ये आपके साथ माताजी है, तो इनको लेके, म्हणजे ते कसे तिथे बस स्टॉप वगैरे असतात ना त्याच्यावरच राहायचे. अरे बापरे. तर ते म्हणाले माताजी को रिस्क है, इन्हें होम स्टे में रुकाओ या लॉज में रुकाओ. मग 1-2 दिवस जिथे लॉज असेल तिथे आजूबाजूलाच ते राहायचे आणि मी रूम घेऊन राहायचे. कारण तिथे त्यांचं असं म्हणणं आहे की बरेच पर्यटक गाड्या येत असतात तर, आणि किंवा लॉऱ्या येत असतात, ट्रक येत असतात, तर ते आणि ड्रंक केलेले थोडेसे ड्रायव्हर असतात, तर ते रिस्क नको म्हणून त्यांनी मला सेफ्टीसाठी सांगितलं होतं. आणि मुळात जंगल असल्यामुळे ते म्हणाले की श्वापदांचा त्रास पण आहे, श्वापदांचा त्रास आहे. तर मी माझी ती तयारी दाखवली होती. मी म्हटलं ठीक आहे मी रूम घेऊन राहत जाईन. पण नंतर मग आम्ही दोघं राहिलो. त्याच्यामधले पण ते एक जे बाबाजी होते ते पुढे चालायचे, मी मागून हळूहळू चालायची म्हणजे तो चढच, म्हणजे नरेंद्रनगर पर्यंत आपल्याला खूप छान वाटतं, अरे वा आपण चालू शकतोय.
पण नरेंद्रनगर नंतर चंबापासून जो चढ चालू होता, म्हणजे चंबाला जाताना मी तुम्हाला एक किस्सा सांगेन. म्हणजे नर्मदा परिक्रमेत कसं तुम्हाला वेळोवेळी काही ना काही कोणी ना कोणी येऊन देतं तुम्हाला. इथे चारधाम मध्ये काही अपेक्षा ठेवायची नाही. जरी देवभूमी असली तरी तिथे तुम्हाला तुमचं स्वतःच करायचंय. तो जो चंबाचा शॉर्टकट होता तो आम्ही जाताना तो इतका चढ होता की चालताच येईना. कारण एक तर पहिली सुरुवात होती, शरीरात ही सवय नव्हती, पाठीवर माझ्या 12 किलो वजन हे मीच. तर मी खूप थकले होते. मी त्या बाबाजीने म्हटलं थोडा रुकते हे ह्या पे. मग माझ्याकडे जे प्लास्टिक होतं ते मी हंतरले, बसले आणि इतकं सफोकेट व्हायला लागलं, श्वास खूप जोर जोरात व्हायला लागले दोघांचेही. पण तो एकदम चढ लागला होता. आणि तो जो चढ होता ना तो होता एक 8 किलोमीटरचाच होता. पण त्या 8 किलोमीटर मधले 1-2 किलोमीटर गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता आपल्याच्याने होत नाही, आपण थांबूया. आणि गेल्यानंतर बरं तो रस्ता असा की तिथे गाव नाही, वस्ती नाही, निर्मनुष्यच. तर मी सहज म्हटलं त्या बाबाजींना की नर्मदा परिक्रमामध्ये आपण असतो तर आपल्याला कोणीतरी काहीतरी आणून दिलं असतं किंवा माईला सांगता आलं असतं की आपल्याला हे हवंय. म्हटलं आता जर लिमका मिळालं असतं ना तर म्हटलं आपल्याला जे डिहायड्रेट झालो होतो आम्ही, थोडं लिंबू पाणी, थोडं लिमका नाही, आता लिंबू पाणी कोण देणार, म्हणून म्हटलं लिमका तरी मिळाला पाहिजे. एवढं फक्त बोलले आणि मी बसले होते. 5-10 मिनिटांनी ना एक मनुष्य आला. तर त्याने आम्हाला विचारलं आप यहाँ पे क्या कर रहे हो. तर म्हटलं चारधाम पैदल. चारधाम पैदल. तर त्यांनी माझ्याकडे मला विचारलं आप भी. म्हटलं हा. म्हटलं अरे एक लेडीज होके कैसे कर सकते आप. म्हटलं देखो अभी ये तो महादेव की कृपा है. आता त्यांना मैयाबद्दल काय सांगणार. बरोबर. तर म्हटलं महादेव की कृपा है. म्हटलं अच्छा ठीक है, आपको कुछ जरूरत है. तर मी त्यांना म्हटलं की यहाँ कोई दुकान, आप कहाँ से आए. तर त्यांनी मला सांगितलं की वरच्या बाजूला शाळा आहे डोंगरावर, ती सुटली, मी त्याच्यात शिकवतो. तर शिक्षक होते ते. तर ते खाली आले त्या रस्त्यावरती आणि ते म्हणाले माझा मुलगा मला घ्यायला येणार आहे बाईकने, तर तुम्हाला काय हवं असेल तर मी मागवू शकतो. म्हटलं लिमका लाखे पैसा देते. आणि खरंच तिथे लिमका मिळाला. तर ते बाबाजी मला म्हणाले की मैया आपके साथ है हमेशा. इच्छा व्यक्त केली आणि म्हणजे चारधाम मध्ये तुम्हाला असं कोणतरी आणून देतंय. ते पैसे घ्यायला तयार नव्हते पण आम्ही म्हटलं नाही घ्या. बरोबर. तिथे जास्त म्हणजे मी असं सांगेन सगळ्यांना जे आता हे ऐकत असतील की तुम्ही नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्याला ती सवय झाली असेल, लाडावलेलं असतो आम्ही. तिथे आम्हाला कोण विचारत नाही. चारधाम मध्ये तेव्हा असं वाटतं की अरे आपल्याला कोण विचारत नाही, म्हणजे थोडस ते असं हर्ट होतो आपण. बरोबर. पण चारधाम उत्तराखंड एक क्षेत्र असं आहे ना की ते 6 महिने बंद असतं. बरोबर. 6 महिनेच तिथे चालतं. आर्थिक व्यवहार 6 महिने होतात. त्यामुळे आपण इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नये. आपली स्वतःची व्यवस्था करूनच चालावं. म्हणजे इव्हन मी आता नर्मदा परिक्रमेत पण सांगेन की जे स्वतःचं सदन आहेत त्यांनी स्वतः करावं. कारण आश्रमांवरती खूप भार येतोय. बरोबर. कधी कधी असं होतं 150-200 परिक्रमा असे एकेका आश्रमात असतात. तर त्यामुळे चारधाम मध्ये मी मानसिकता करून ठेवली होती की आपल्यालाच खर्च करायचे. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की पूर्ण यात्रेमध्ये एकच हॉटेलवाला असेल की ज्याने आम्हाला चहा पाजला. चहाचे पैसे घेतले नाही. नाहीतर चहा प्यायचा असेल तरी आम्हालाच पैसे द्यायला लागायचे. बरोबर. पण साधनेसाठी हिमालय आहे आणि माईचा तट आहे. बरोबर. त्याची तुलना नाही करू शकत आपण. दोन्ही श्रेष्ठ आहेत आपल्या पातळीवर. साधनेत आपापल्या जागी आहेत. पण मला असं वाटलं की मी माईला नेहमी म्हणायची की पुढच्या मार्गात नाही साधनेत. तर कदाचित ते माईचं नियोजन असेल जा आता माझ्या वडिलांना पण भेटून ये. त्यामुळे ते झाली चारधाम. एक महिला म्हणून तुम्ही ही यात्रा पूर्ण केलीत. धाडस होतं तुमचं, कारण तुम्हाला आधी लोकांनी सांगितलेलं की एकटीनं हे करू नको म्हणून, तरी पण तुम्ही हे केलं. म्हणजे प्रेरणादायीच आहे ही सगळी गोष्ट, त्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. नर्मदा परिक्रमा आणि चारधाम यात्रा यातला फरक म्हणजे हे तुम्ही आता सांगितलं सगळं की लोक भेटत नाहीत, घरं नसतात, राहायची व्यवस्था होत नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था होत नाही. मग तुमचं दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण ह्याचं वगैरे काय तुम्ही कसं नियोजन केलेलं होतं? मी जसं परिक्रमेत केलं तसंच मी दुपारचं भोजन घ्यायची नाही. अच्छा, म्हणजे दिवसभर उपाशीच? हा, म्हणजे सकाळी काहीतरी चहा बिस्किट किंवा तिथे एक तर आलू पराठा नाही तर मॅगी. पहिलं खूप छान वाटलं की मॅगी आलू पराठा. पण काही एक 4-5 दिवसानंतर ते असं वाटलं की आता नजरेसमोर पण नको. पण
त्याशिवाय पर्यायच पर्यायच नाही, नसतो. दुसरं काय नाहीच आहे तिथे. आणि मला थोडासा थायरॉइडचा त्रास असल्यामुळे मला बटाटा नाहीच खायचा आहे, त्यामुळे मला ते खायचं पथ्यच नव्हतं. नाही. मग मी चहा बिस्किट घ्यायची आणि पोहे वगैरे कधीतरी मिळतात तिकडे, पण ते आपले महाराष्ट्रात आपण बनवतो तसे नसतात, त्यामुळे ते आपल्याला जातही नाही. अरे बापरे. त्यामुळे मी असं ठरवलं की चहा बिस्किट खाऊनच चालत राहायचं. इलेक्ट्रॉलचे पाऊच ठेवले होते मी सोबत. हा. आणि दुपारचं जेवण तर नाहीच, मग थोडीशी विश्रांती घेऊन कुठेतरी फळवाला दिसला तर फळं घ्यायची. कधीतरी ते हायवेला वगैरे बसलेले असतात हा, हा, हा. त्यांच्याकडनं फळं घेऊन, केळी किंवा पेरू जे काय मिळेल ते. तिथे सगळं कॉस्टली आहे. पर्यटन म्हणजे स्थळच आहे अगदी ते. चहा छोटा तुम्ही घेतलात तरी तो 20-30 रुपयापासून चालू होतो. अरे बाप रे बाप. केळी तिथे किलोवर मिळतात. पण म्हटलं नाही की आपण ह्या सगळ्यात न पडता आपण आपली यात्रा पूर्ण करायची. एक स्त्री म्हणून म्हणाल तर मी असा, जसं माझे एक गुरुतुल्य होते त्यांनी मला सांगितलं होतं की ते मला दी म्हणायचे की दी, तुम्ही एक स्त्री म्हणून कधीच विचार करू नका, एक आत्मा म्हणून विचार करा. तुम्हाला काय साध्य करायचंय ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे जेव्हा मी नर्मदा परिक्रमेत त्यांना फोन केला की माझ्या पायाला खूप पल्स झालाय वगैरे, जसं मी सांगितलं होतं, तेव्हा त्याने मला हे शब्द सांगितले होते की शरीराकडे दुर्लक्ष करा तर तुमची कुठलीही यात्रा, आध्यात्मिक यात्रा पूर्ण होईल. कौतुक करत बसलात तर होणार कौतुक, नाही. त्यामुळे भूक, तहान, म्हणजे ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष नाही, मी करत विचारला हा प्रश्न ह्याच्याकरता, म्हणजे जेवण हा काय यात्रेतला प्रश्न असू शकत बरोबर. नाही, पण 41 किलोमीटर चालायचं आहे, त्यात तो असा खडाच चढ आहे. हो. पोटात अन्न तर पाहिजे, इंधन तर पाहिजे, तरी पण तुम्ही उपाशी दिवसभर चालायचात. म्हणजे मी नेहमी म्हणेन, जेव्हा ही आपण पायी यात्रा करतो आध्यात्मिक, तेव्हा आपल्याला आपली साधना, आपलं प्रारब्धात किंवा पूर्वसंचित असं तेच चालवतात. तिथे ना तुम्हाला भोजन ना आणखीन कुठल्या तुमच्या सुखसोयी चालवत. चालताना म्हणजे तिथे कसं रस्त्यानेच चालायचं, त्याच्यामुळे माझ्या मुलाने सांगितलं होतं की आई तू शूजच घाल, कारण जसं मी सांगितलं तुम्हाला परिक्रमेच्या वेळेस मला डॉक्टरने सांगितलं होतं की ऑस्टिओआर्थरायटिस आहे, तुम्ही 3 किलोमीटर पण चालू शकत नाही. अरे बापरे. आणि 3 नर्मदा परिक्रमा आणि आता 4 धाम पायी, म्हणजे हे माझ्यासाठी मोठी अनुभूती आहे. म्हणजे मला बरेच जण म्हणतात की आम्हाला काहीतरी चमत्कार सांगा. हाच चमत्कार आहे. हा माझ्यासाठी हाच चमत्कार आहे. 3 किलोमीटर जाऊ चालू शकत नाही असं डॉक्टर म्हणत होते. आणि 4 धाम पायी म्हणजे जसं तुम्ही वर जाता तसं ऑक्सिजन पण कमी होत जातं. साधारण ती समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे? म्हणजे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ सगळ्यात हायएस्ट आहे 11,500 वरती केदारनाथ. बरोबर. आणि बाकीचे सगळे 10,000च्या वरच. त्यामुळे तेवढं तुम्ही वर चढताय आणि तो चढ म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा असं पटकन जाऊ, म्हणजे तिकडचे 1-2 किलोमीटर पण असं वाटतं ना ते डबल पकडायचे तुम्ही. हा, कारण तुम्हाला तेवढे एफर्ट्स लागतात आणि तुमच्या पाठीवर ओझं असल्यामुळे तुम्ही मागेही खेचले जाताय. आणि मी जेव्हा ते शूज घातले होते तेव्हा माझ्या पायाला, म्हणजे नेहमीच माझं ते आहेच, कदाचित ते प्रारब्धाचे भोग आहेत माझे, दोन्ही करंगळ्यामध्ये पाणी झालं माझ्या. अरे देवा. आणि मग मी ते खूप प्रयोग करायची. मग कधी बूट हातात घेऊन चालायची, कारण प्लेन रस्ता असल्यामुळे चालता यायचं. ते खडी लागायची, पण म्हटलं नाही, सोडायचं नाही आपण. मग कधी नुसतेच सॉक्स घालून चालायची, मग कधी विदाऊट सॉक्स शूज घालायची. तर मग मला ते बाबाचे ओरडायचे, आप ऐसा मत करो, फिर ते तुम्हाला ते सोयीचं नाही होणार त्या शूज ना, आणि तुमच्या पायाला ती सवय झाली पाहिजे. मग म्हटलं नाही, आपण कसं बसं चालायचंच काही करून. मग ते पूर्ण, आणि थंडी एवढी ना की तुम्हाला सॉक्स घालावे लागतात शूज मध्ये. प्रश्नच नाही. पाणी होत होतं. मग मी एक काय केलं, एक केमिस्ट दिसलं, त्यांच्याकडे एक निडल घेऊन ठेवली, ती सिरिंजची असते ना, आणि रोज संध्याकाळी केल्यावर काम ते फोडायचे, त्यातलं पाणी काढून टाकायचं, सकाळी परत ते पाणी व्हायचं, परत ते फोडायचे, पाणी काढायचं. मग ती एक पट्टी घेतली होती, चिकटपट्टी असते ना लावायची, ती घेतली आणि जोरात बांधून ठेवायची. मग परत सॉक्स घालायची आणि चालत राहायची. असे ते पायाला सवय करून घेतली. पायाला थोडी म्हटलं सवय झाली पाहिजे, म्हटलं काही झालं तरी सवय झाली पाहिजे. आणि काही ठिकाणी आम्हाला असं वाटलं की रस्त्याने खूप मोठा फेर होतोय. मग गावातले लोक आम्हाला सांगायचे की मी खरंच सांगेन की जर कोणी करणार असेल ना तर शॉर्टकट घेऊ नका. मी शॉर्टकट घेतले आणि प्रत्येक वेळेस असं झालं की नाही, आत्ता कानाला खडा, आता शॉर्टकट नाही घ्यायचंय. पण ते युद्ध परिस्थिती असल्यामुळे असं वाटायचं, बरोबर, त्यावेळेस युद्ध होतं, युद्ध परिस्थिती असल्यामुळे असं वाटायचं की नाही,
जर शॉर्टकट घेतले तर आपण पटकन पोहोचू. पोहोचू लवकर. पण ते शॉर्टकट म्हणजे आता जर तुम्ही मग तुम्हाला मी सांगितलं यमुनोत्री 10,000 फुटाच्या वर आहे, तर ते पहाड पण तेवढेच उंच. ते आम्ही सरळ असे खाली उतरून दुसऱ्या पहाडावर चढून दिव्यच आहे. रिस्क होती. म्हणजे एक गंमत सांगेन की यमुनोत्रीला जाताना एक गाव लागलं होतं आम्हाला, गिनती म्हणून. तर तिथून आम्हाला यमुनोत्रीला जायचं होतं. तर ते म्हणाले की ओरछा बँडवरून तुम्ही शॉर्टकट घ्या. तर मी म्हटलं पहिलाच दिवस तो शॉर्टकट घ्यायचा. तर म्हटलं नहीं नहीं, हम शॉर्टकट से नहीं जाएंगे, सीधे रास्ते जाएंगे, देर लगेगी तो भी चलेगा. आम्ही सकाळी निघालो. पाटून ज्यांच्याकडे आम्ही थांबलो होतो तेच गृहस्थ आले, ज्यांचं हॉटेल होतं ते गृहस्थ आले आणि ते म्हणाले एक खच्चरवाला चालला होता पुढे. ये खच्चरवाला ना ओरछा बैंड से शॉर्टकट ही लेने वाला है, आप जहाँ जाओगे ना वही जा रहा है ये, तो आप इनके साथ चले जाओ तो आपको रास्ता भी मालूम पडेगा. मग मी त्या खच्चरवाला सांगितलं आप म्हणजे तुम्ही पुढे पुढे जाणार नाही ना, मला न्यायचंय व्यवस्थित तुम्ही. तर ते म्हणाले नाही नाही माताजी फिक्र मत करो, चलो मेरे साथ. मी असं वरून बघितलं तर असा खडा पहाड होता खाली उतरायचा. अरे देव. म्हटलं हे कसं करणार आहोत. पण एक टार्गेट होतं की 30 एप्रिलला अक्षय तृतीया होती. 20 एप्रिलला आम्ही निघालो होतो. 10 दिवसात यमुनोत्री गाठायचंय. साधारण 250-300 किलोमीटर होतं. तर म्हटलं 10 दिवसात यमुनोत्री गाठायचं, काही करून अक्षय तृतीयाला कपाट उघडताना आपण तिथे हवंय, ही एक इच्छा होती. तर म्हटलं घेऊया एक थोडीशी रिस्क, बघूया काय होतंय. आणि म्हटलं नाहीतरी ते आहेतच ना. तर ते खच्चर आणि ते जे बाबाजी होते ते इतके पटापट उतरले, म्हणजे शेवटी आवाज यायला लागला हो आता इथे नर्मदा परिक्रमा, नर्मदे हर. त्याला काय कळणार आहे नर्मदे हर. म्हटलं आता ओरडायचं कसं. तर मग मी जोरदार आवाज दिला बाबाजी आप कहा हो. म्हणजे तो खच्चरवाला रुको रुको आप. मग ते हळूहळू चालायला लागले, कारण मला एवढा तो उतार होता ना की बॅलन्स जात होता. बरोबर एकदमच. आणि आधीच एकतर मी आजूबाजूला खाली बघायची नाही, कारण ते खोल दिसायचं आणि इकडे तिकडे बघितलं म्हणजे यायची. त्यामुळे मी असं ठरवलं की इथे आजूबाजूला बघायचं नाही, फक्त ती पायवाट बघून त्याच्या मागून मागून चालायचं. तर नंतर तो ना मी खाली उतरेपर्यंत तो खच्चरवाला बसून राहायचा कुठेतरी एका दगडावरती, आणि तर खच्चर आपला ते इथे तिथे आपलं खात असायचं काय ना काय. तर मी म्हटलं आपका खच्चर बोल रहा होगा किस गधे के साथ मैं चल रहा हूँ. तर त्याला पण एवढं हसायला आलं. म्हटलं नहीं नहीं माताजी, लेकिन आप लेडीज होके भी 4 धाम पैदल कर रहे हैं, ये बहुत बड़ी बात है, मैं आपके साथ चलूंगा धीरे धीरे, कोई बात नहीं. पण त्यांनी जेव्हा खाली उतरवलं तेव्हा असं वाटलं कानाला खडा, आता नाही परत. पण परत त्या मोहात पडत राहिले. बऱ्याच वेळा शॉर्टकट घेतले, म्हणून कदाचित ती पटापट झाली 40 दिवसात. पण एक वेगळा अनुभव म्हणजे हिमालय आहे, प्रश्नच नाही. म्हणजे ते मी असं शब्दात नाही सांगू शकत. तिथे तुम्ही जेव्हा जाल, तुम्ही 4 धाम जेव्हा गाडीने करता तेव्हाही तुम्हाला असं वाटतं. आणि त्या हिमालय आपण हळूहळू चढतोय, हिमालय आपल्याला हळूहळू आपल्या कुशीत घेतोय, हा आनंद फार खूपच छान होता. नर्मदा परिक्रमा करत असताना तुम्ही जेव्हा मागच्या मुलाखतीत आपण मुलाखत घेतली तेव्हा सांगितलेले की काही अनुभव आलेले तुम्हाला, काही असे अद्भुत किंवा असं. तर या यात्रेमध्ये तुम्हाला असे काही अनुभव आले का? खूपच. आता मी पूर्णपणे नाही सांगू शकत, कारण मला काहीतरी नियम आहेत. अच्छा. कारण हे आध्यात्मिक वाटचाल आहे. त्यामुळे पण एक आहे की तुम्ही जेव्हा ती करता ना यात्रा, तेव्हा समर्पण नक्कीच ठेवा. अपेक्षा ठेवू नका की मला हे मिळालं पाहिजे. तुमच्या प्रारब्धात आहे, पूर्वसंचित जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. पण माझ्यासाठी म्हणजे खूपच वेगळी अनुभूती मिळाली. म्हणजे मी ती म्हणजे शब्दात तर सांगूच शकत नाही, आणि ती इतर कोणालाही सांगूही शकत नाही. इतकी छान अनुभूती आली. म्हणजे यमुनोत्रीला गेल्यानंतर मी पहिला व्हिडिओ कॉल मी माझ्या नवऱ्याला लावला. एक टार्गेट कम्प्लिटेड झालं. हा, एक तरी झालं. आता राहिले 3. यमुनोत्रीला शेवटचे 5 किलोमीटर खूप कठीण आहेत. म्हणजे यमुनोत्रीला जानकी चट्टी पर्यंत पोहोचेपर्यंत. तिथे गेल्यानंतर तो आणखीन वरचा चढ आहे, तो 8 किलोमीटरचा तो आहेच, कारण तिथे गाडी वगैरे जात नाही यमुनोत्रीला. तुम्हाला हेलिकॉप्टरनीच यमुनोत्रीला नाही, सगळे चढूनच जातात. अच्छा. सगळे चढूनच जातात. म्हणजे ते अगदी हेलिकॉप्टर मला वाटतं असतील, पण ते पण खाली उतरवतात. आणि तो जो 8 किलोमीटरचा आहे तो तुम्हाला चढूनच जावा लागतो.
त्याला काय पर्याय नाही. गंगोत्रीचं पण शेवटच्या 8 किलोमीटर असं वाटलं की आत्ता नाही होत आहे आपल्याच्याने. म्हणजे शेवटचे जे 8 किलोमीटर आहेत परीक्षाच आहे ते. शेवटचे जे किलोमीटर आहे, एखादं धाम पोचताय तुम्ही आणि ते शेवटचे किलोमीटर आहेत ते अतिशय कठीण आहेत. म्हणजे पण एक सांगेन, महाराजांच्या माईच्या कृपेने किंवा महादेवाची कृपा होती म्हणून मला ऑक्सिजन लेवल काहीतरी कमी झाले, आपल्याला चक्कर आली आहे, किंवा मी सोबत भीमसेनी कापूर ठेवला होता पण तो कधी सुंगावा लागला नाही. तर माझ्या मिस्टरांनी जेव्हा मी घरी आल्यानंतर बॅग साफ करताना मी ती पुरचुंडी काढली, अशी कपड्यात गुंडाळून ठेवली होती सोबत बॅगेत. तर मी म्हटलं की महेश मला कधीच लागलं नाही. तर त्याने असं मस्करी केली की तू गुदमरली नाहीस पण तो कापूर त्या पुरचुंडीत गुदमरला. पण ती खरंच कृपा होती. तसंच केदारनाथचं सोनप्रयाग पासून जेव्हा तुम्ही चालू कारण करता, अनेकदा आपण बातम्या वाचत असतो, बघत असतो की पर्यटक जेव्हा जातात तिकडं हां, हे ते गाडीनंच जात असतात बरोबर. किंवा ते काही चालत वगैरे जात नाहीत, पण तिथली परिस्थिती, भौगोलिक वातावरण, ऑक्सिजनचं प्रमाण कमी, हे ना अनेक दुःखद घटना घडलेल्या आहेत. हो. म्हणजे असे प्रसंग झालेत की लोक यात्रेसाठी गेले पण ऑक्सिजनच त्यांना मिळाला नाही, त्याच्यामुळं गुदमरून त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य काही गोष्टी घडल्या. तर हे सगळं तुम्ही चालत केलं आणि काही हे झालं नाही, म्हणजे महादेवाचीच कृपा खरंच. की ते तुमच्याकडून त्यांनी करून घेतलं. हे 4 धाम लोकांना माहिती आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. हे सोडून अशी काही तीर्थक्षेत्र त्या परिसरात आहेत का की जी तुम्हालाही माहीत नव्हती पण तिथं गेल्यानंतर ती समजली आणि तिथं लोकांनी गेलं पाहिजे? कल्पकेदार आहे. हां, नंतर यमुनोत्रीला नाही, गंगोत्रीला जाताना एक गगनानी म्हणून लागतं. बरं तिथे पराशर ऋषींची तपोभूमी आहे. बरं तिथे गरम पाण्याचं कुंड आहे बरं आणि ते इतकं गरम पाणी की तुम्ही असा विचार कराल की आत्ता गॅसवरून किंवा स्टोवरून उतरवलंय, इतकं छान गरम पाणी आहे. उकळतच असतं म्हणजे. हा, म्हणजे ते असे कुंड केलेले आहेत आणि ते धारावरून डोंगरातून येते ती, बरं त्या कुंडात ते साचवतात आणि ते व्यवस्था खूप छान केली आहे. जेंट्स आणि लेडीजसाठी वेगवेगळे आहे. तर मी तर सगळ्यांना नक्की सांगेन की ते गगनालीला तुम्ही नक्की थांबा. हां कारण मी स्वतः अशी चालून चालून थकले होते ना, त्यामुळे असं त्या गरम पाण्यात जाऊन बसायला खूप बरं वाटलं. कारण ती पराशर ऋषींची तपोभूमी पण आहे. दुसरं आहे कल्पकेदार, बरं म्हणजे जिथे महादेवानी गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केलं, अच्छा ते कल्पकेदार आहे. म्हणजे आजही त्या मंदिरात ते केदारनाथ उघडतं तेव्हाच ते पण मंदिर उघडतं. बरं तर आजही ते जे गर्भगृह आहे त्या गर्भगृहात आजही गंगा असते. तसं ते किनाऱ्यापासून वर आहे पण तरी तिथे गंगा असतेच कायम. बरं दुसरं आहे एक पांडुकेश्वर. पांडुकेश्वर म्हणजे पांडवांचा जिथे जन्म झाला आणि पांडू तिथे राहिले होते त्यांची ती तपोभूमी आहे. बरं त्याच्या तिथे बद्रीनाथ नारायणची ध्यानस्थ मूर्ती आहे. अच्छा हा, ती वर आहे पण त्याच्या खाली एक स्फटिकाचं शिवलिंग आहे. तर ते पांडू असताना तेव्हापासून ते आहे, पण असं म्हणतात की पुढच्या काळात तुम्हाला त्याचं तेज तुम्ही सहन नाही करू शकत, झेपणार नाही, त्याच्यामुळे ते जमिनीत गेलेलं आहे. बरं आणि वर तिथे नारायणाची ध्यानस्थ मूर्ती बसवलेली आहे. ते पांडुकेश्वर एक बघण्यासारखं आहे. एक गोपेश्वर म्हणजे सगर राजाची तपोभूमी आहे. सगर राजा म्हणजे भगीरथांचे वडील, त्याच्यामुळे ती सगर राजाची तपोभूमी आहे. हे तसं बघायला गेलं तर म्हणजे मी पाहिलेले अजून छोटे छोटे खूप आहेत गोष्टी बघण्यासारख्या. काय देवभूमीच आहे देवभूमीच आहे म्हणल्यानंतर ती. प्रश्नच नाही, पण त्यामुळे बघण्यासारखं खूप आहे. म्हणजे 4 धाम झाल्यानंतर मी आणखीन एक केलं, म्हणजे जे साधनेत असतील त्यांना माहिती असेल की महावतार बाबाजींची गुफा जी द्वारहाटला आहे, म्हणजे कुकुचिनाला आहे, बरं ती केली. कोटेश्वर महादेव आहेत, म्हणजे ते लागतं देवप्रयाग पासून मला वाटतं 20-25 किलोमीटर आहे. ते कोटेश्वर महादेव केलंय. ती ब्रह्माची तपोभूमी आहे. आणि ती जी मैया आहे ती भगीरथीच आहे. भगीरथीमध्ये एक शिळा आहे ज्याच्यावर ब्रह्मानी साधना केलेली आहे, तिला ब्रह्मशिला म्हणतात. कितीही पूर आला वरून, म्हणजे टिहरी डॅम तुम्हाला माहिती असेल, जगातला सगळ्यात मोठा डॅम आहे. टिहरी डॅम मधून कितीही पाणी सोडलं तरी त्या शिळेवरून कधीच पाणी जात नाही. अच्छा, शिवानी असं सांगितलं जेव्हा ह्या शिळेवरून पाणी जाईल तेव्हा पूर्ण प्रलय. कितीही पाणी आलं तरी त्या शिळेच्या इथे खाली येतं आणि खालून पासून मग पुढे जातं, शिळेच्या वरनं जात नाही. शिळेच्या वरून जात नाही अजिबात.
ते एक स्थान बघण्यासारखं आहे. नंतर कोटेश्वर महादेवलाच आणखीन एक गुफा आहे वसिष्ठांची, म्हणजे जी गुफा उघडते ऋषिकेशला. बर. ती 125 किलोमीटरची गुफा आहे. अरे बाप रे. म्हणजे वसिष्ठ मुनी तिथे साधना करायचे. आणि त्याचं मुख आहे ते ऋषिकेशला आहे आणि त्याचं आपण शेपूट म्हणतो ते इथे कोटेश्वर महादेवला आहे. ती एक गुफा बघण्यासारखी आहे. आणि 4 धाम तर झालेच, परत पंचप्रयाग पण झालेत त्याचबरोबर, कारण ते विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग हे सगळे लागतात तुम्हाला. कर्णप्रयाग थोडंसं बद्रीनाथपासून वेगळं आहे, पण ते ठरवलं की आता 4 प्रयाग झाले, मग ते 5वं का सोडा, त्यामुळे ते 5वंही प्रयाग झालं. पण यात्रा अतिशय सुंदर आहे. केदारनाथचं दर्शन म्हणजे युद्धकाळ असल्यामुळे मला खूप शांतता मिळाली. म्हणजे पर्यटक कमी होते त्या काळात. हा, जो वेळ हवा होता मला साधनेसाठी तो मिळाला. म्हणजे माईचं तट तर तपभूमीच आहे ती, पण हिमालयात तुम्ही म्हणजे जे साधक नसतील ना ते गेले ना तरी ते असे शांत होतील एकदम. फक्त एवढंच आहे की तुमचं लक्ष व्यवस्थित पाहिजे. डोळसपणानं ते बघता आलं पाहिजे, ते घेता आलं पाहिजे तुम्हाला व्यवस्थित. कारण कसं मी जरा लवकर गेले, फिरायला गेलोय म्हणून जाऊन तसं होणार नाही. आता काय झालंय माहितीये, मला ती खंत वाटते जेव्हा मी आता ही 4 धाम पायी केली की सगळे सेल्फी आणि रील मध्ये इतके अडकलेत ना की त्यांना जे आजूबाजूला दिसत होतं ना ते त्यांनी घेतलंच नाही. बरोबर. आणि मुळात तुम्ही 4 धामला एक तर ते कपाट 6 महिन्यांनीच उघडतात. जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्याचं दर्शन घ्या. ते समोरच्याला व्हिडिओ कॉलवर दर्शन देत असतात. बरोबर. तू कधी दर्शन घेणार आहेस? तू स्वतः तिथे राहिलायस जर, तू कधी दर्शन घेणार? कारण आता केदारनाथमध्ये तर किती त्यांनी बंदी घातली पण लोक नाही ऐकत. आणि टीनेज आता फार जात आहेत तिथे. म्हणजे तो असा म्हणजे मला कधी कधी असं वाटतं महादेव पण म्हणत असतील की माझी शांतता भंग होते. ते शंकराचार्यांनी परत शंकराचार्यांची समाधी आहे मागे, म्हणजे समाधी म्हणजे ते सहदेहच गेलेले आहेत शिवलोकात, पण त्यांची मूर्ती तिथे बांधलेली आहे. नुसतं शांत बसलं ना तरी असं वाटतं की आपल्याला कसला तरी ध्वनी ऐकायला येतोय. हे सगळं अप्रतिम आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातली ही एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती आहे. 4 धाम यात्रा तुम्ही 40 दिवसात पूर्ण केली. नर्मदा परिक्रमेचं कसं एक ठरलेलं असतं, वर्षातनं अमुक एक काळच नर्मदा परिक्रमा होत असते वगैरे. तशी ही कपाटं उघडतात त्याच्या आधी तुम्हाला चालायला सुरुवात. पण 40 किलोमीटरचा टप्पा हा थोडा सर्वसामान्य लोकांसाठी जरा तो जास्त वाटतोय. तर तुमचं असं काय मत आहे की बाबा किती दिवसात ही यात्रा पूर्ण होईल? म्हणजे सुरू कधी केली पाहिजे आणि संपेल कधी? सुरू तर ती एप्रिलमध्येच केली पाहिजे, जूनच्या आधी. कारण जून नंतर तिथे एरवी तिथे वातावरण बदलतं. पण जून मध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर किती पाऊस असतो? सुरू झाल्यानंतर म्हणजे अनप्रेडिक्टेबल वातावरण आहे तिकडे एरवी. आता मलाही कायम 12 नंतर, दुपारी 12 नंतर पाऊसच लागलाय. मग त्यामुळे यमुनोत्रीला जाताना तर रस्त्याने जाताना असं वरून दगड पडत होते. तर म्हणजे मला असं वाटलं की त्या लँडस्लाइड होत्या का म्हणून मी थांबले. पण नंतर लक्षात आलं की त्या डोंगरावरती त्या कपारी दगडांच्या हरणवर खेळत होती, त्यांच्या पायाने ती दगड पडत होते. अच्छा अच्छा. तर मला असं वाटलं अरे काय खेळायची जागा आहे का? आता इथून मी जर खालून जात असते तर ते पडलं असतं. पण मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो, म्हणजे तो मगाशी विचारायचा राहून गेला की या सगळ्या प्रवासामध्ये जंगलच आहे. आता हरिण हा विषय निघाला म्हणून मला ते सुचलं म्हणून विचारतो. हरिण सोडून तुम्हाला असे काही प्राणी पक्षी जे आपण एरवी बघत नाही असे मोकळे असे काय बघायला मिळालेत का तुम्हाला? हो, म्हणजे तो एकच अनुभव होता. त्याच्यानंतर म्हणजे बाकी असे माकडं वगैरे तर असतातच, पण यमुनोत्रीवरून जिथे मी म्हटलं गिनोती गाव, जिथून बारकोट आम्हाला जायचं होतं ते काहीतरी 21 किलोमीटर होतं. तर तो पूर्ण जंगल रस्ता आहे गिनोती पासून जाताना, आणि तो चढ 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 पूर्ण. सकाळी आम्ही 6 वाजता तिथे लवकर उजाडतो, म्हणजे 5 वाजता तुम्हाला असं प्रकाश दिसायला सुरुवात होते. 7 वाजता अगदी टकटकीत ऊन येतं तिथे. तर 6 वाजता आम्ही ठरवलं की 6 वाजता निघायचंय आता. ते बाबाजी असे पुढे चालत होते आणि त्यांच्या आणि माझ्यामध्ये नेहमी 1 किलोमीटरचं अंतर असायचं. त्याच दिवशी नेमकी सुरुवातच केली होती, त्याच्यामुळे ते अगदी अर्धा किलोमीटर वरती होते. आणि एक टर्न होता, ते थोडेसे माझ्या पुढे आणि त्यांच्या मागोमाग मी. जंगलामधून डोंगरावरून काहीतरी खाली धावत आलं आणि ते दरीत गेलं.
दरीत गेल्यावर मी लगेच वाकून बघितलं, त्यांनीही वाकून बघितलं, तर तिथे ते त्याला ते बगीरा म्हणतात, म्हणजे ब्लॅक पॅन्थर. अरे देवा. ते बघितल्यानंतर अक्षरशः हातपाय थरथरायला लागले. प्रश्नच म्हणजे नाही, अंगचं काही पाणी क्षण झालं. आम्ही असं, ना ते माझ्याशी काय बोलले ना मी त्यांच्याशी काय बोलले, असं स्तब्धच. म्हणजे ती कदाचित तीही परीक्षा असेल, पण ते एवढा तो एकच क्षण होता, त्याच्यानंतर कधीच नाही. हा, खूप दाट जंगल लागतं, म्हणजे इतकं दाट जंगल लागतं की त्याच्या काळोखातून तुम्हाला चालावं लागतं, इतकं दाट जंगल. त्यावेळेस खूप भीती वाटते की हे लवकर लवकर पार करावं. पण जसं मी म्हटलं, जशी तुमची सद्गुरूंची कृपा असते, ते तुमच्या बरोबर सावलीसारखे चालत असतात. बरोबर. कारण त्यांना काळजी संरक्षण असते, करतात. आपल्यापेक्षा त्यांना काळजी असते की हिची यात्रा आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. त्यामुळे माझी जबाबदारी पूर्ण स्वामींनी मैयाने घेतली होती. तो एकच क्षण होता, बाकी असं कधीच झालं नाही. जंगल खूप लागलं, पण किंवा असं जीवावर बेतणारा एक प्रसंग झाला तो म्हणजे केदारनाथला. बर. चढ तो खूपच आहे, म्हणजे शेवटचे 25 किलोमीटरचा तो आहे, सगळ्यात उंच आहे. तर 25 किलोमीटरचा तो चढ आहे केदारनाथ, सोनप्रयाग टू केदारनाथ मंदिर. शेवटचं म्हणजे 16 किलोमीटर तुम्ही कसं वसं पोहोचता, शेवटचे 6 किलोमीटर आहेत ना, तुमचा जीव काढतो. महत् कठीण. आणि हा, म्हणजे कसं वसं, म्हणजे 7 वाजता आम्ही सुरुवात केली गौरीकुंड पासून, आणि मला वाटतं मी 1:30 वाजता पोहोचले वर. आणि तो असं शिखर बघितल्यानंतर ना सगळा थकवा, तो क्षीण निघून गेला. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं, चारधाम म्हटलं की केदारनाथच सगळ्यांना व्हिज्युअलाइज करतात प्रत्येक जण. म्हणजे मला असं वाटलं की पोहोचवलंच महादेवा, म्हणजे मी पोहोचेन की नाही इथपासून सुरुवात झाली होती. कारण भयंकर चढ आहे, रस्त्यामध्ये ते खच्चर घोडे चालतात, त्यांची लीक पडलेली असते, त्याच्यावर तुम्ही घसरता. अरे बापरे. आणि तिकडचे लोक सांगायला लागले, जे दुकानवाले जे आहेत, की जुना रस्ता जो आता नाही, वाहून गेलाय, 2013ला जो फ्लूड झाला त्याच्यात, त्यामुळे तो इतका चढ नव्हता जेवढा हा चढ आहे. अच्छा. आणि आम्ही म्हणजे प्रत्येक चारधामला मी एक नाईट स्टे घेतलाच आहे, कारण ते एवढं चढून गेल्यानंतर परत खाली उतरणं शक्यच नाही. आणि साधनेसाठी गेली होती, त्यामुळे मला ती एक रात्र प्रत्येक वेळेस हवीच होती. नाईटला आम्ही तिथे स्टे घेतला. थंडी तर प्रचंड, बाजूच्या सगळ्या डोंगरावरती बर्फ होतं. दर्शन मी रात्री 1 वाजता, म्हणजे अक्षरशः कुठेही महादेवाचीच कृपा, स्वामींची मैयाची कृपा, की लाईन लावावी लागली नाही. डायरेक्ट आत सोडलं. 1 वाजता रात्री दर्शन झालं. आणि सकाळी जेव्हा आम्ही निघालो, म्हणजे सगळ्यांनाच वाटत असेल हा चढायलाच कठीण आहे, चढायला कठीण आहे, उतरणं तर त्याच्यापेक्षा भयानक कठीण आहे. कारण तुम्हाला तुमच्या ढोपरांना खूप जर्क लागतो, एवढा उतार असल्यामुळे तुमचा बॅलन्स होत नाही, पाठीवरचं ओझं तुम्हाला पुढे ढकलतं. चढताना मागं खेचतं, उतरताना पुढे ढकलतं. पुढे म्हणजे ती परिस्थिती अशी होती. आणि मी 7 किलोमीटर जेव्हा खाली येताना, नंतर तुम्हाला ना बर्फाचं ग्लेशियर लागतं त्याच केदारनाथच्या मार्गावरती. वर पण बर्फाचं ग्लेशियर, खाली पण बर्फाचं ग्लेशियर, आणि मध्ये तो रस्ता आहे, त्यामुळे वरचं पाणी सगळं ते रस्त्यावर आलं होतं आणि खाली ग्लेशियर आहे. मी खाली उतरायला स्पीडने, कारण तो स्पीड आपण घेत नाही, तो लागतोच नैसर्गिकच. मी स्पीडने खाली उतरायला आणि समोरून घोडा वर चढायला, आणि त्याने मला धक्का दिला. अरे देवा. म्हणजे मी ते रेलिंग नसतं ना, तर त्या ग्लेशियरवरनं डायरेक्ट मला असं वाटतं ते शिवलोकाचं मिळालं असतं. पण ती महादेवाची कृपा की ते रेलिंग होतं म्हणून मी वाचले. आणि जेव्हा खाली असं मी उलटी फेकले गेले ना, तेव्हा खाली लक्ष गेल्यानंतर मला स्वतःला गरगरायला लागलं, पाय थरथरायले. मग थोड्या वेळ मी शांत बसले एका ठिकाणी, आणि मग परत चालायला सुरुवात केली. त्यामुळे मी तर असं म्हणेन की रिस्क चारधामला किंवा कुठल्याही पायी यात्रेला असतेच, पण तुमचे सद्गुरू तुमची काळजी घेतात, तुमचं संरक्षण पण करतात, आणि तुमच्याकडनं ती यात्रा पूर्ण करून घेतात. 3 वेळा नर्मदा परिक्रमा, आणि आता हा 4था चारधामचा टप्पा, हे सगळं तुम्ही आता पूर्ण केलं. मगाशी तुम्ही घरचा अनुभव सांगितला, पण तो प्रश्न त्याला जोडून खरं तर विचारणं अपेक्षित होतं. घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला ह्या सगळ्या उपक्रमामध्ये कसा मिळतो? घरच्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच मी आज इथे आहे. त्यांच्यामुळे कदाचित आमचं कुटुंबात आहे ना, जे 3 जणच आहोत, मुलगा, मी आणि मिस्टर, पण ते असं
इतके एकमेकांना सांभाळून घेतोय, म्हणजे ते मला जास्त मी करण्यापेक्षा ते दोघंही. म्हणजे माझा मुलगा, म्हणजे मला त्याचं इतकं नवल वाटतं की तो काय असं फार वयाने मोठा आहे वगैरे असं नाही. आत्ताचा तो 22 वर्षाचा आहे. चारधाम मी करते म्हटल्यानंतर जेव्हा युद्ध काळ होता तेव्हा मी घरी फोन करून विचारलं, म्हटलं स्वतःचे डिसिजन नको घेऊया. माईवर स्वामींवर विश्वास होताच, पण असं कळलं होतं की वैष्णोदेवी बंद झालंय. बरोबर. तिथे मिलिटरी ऍक्टिव्ह मोड मध्ये आली होती, पोलीस जागोजागी व्हॅन फिरत होत्या. तर मी घरी फोन करून विचारलं की म्हटलं काय करू. तर माझ्या मिस्टरांच्या हातातून लगेच त्यांनी फोन घेतला, आई तू आता गेलेस ना, आता पूर्ण केल्याशिवाय परत नाही यायचं, करूनच ये. तो एक मला इतका मॉरल सपोर्ट आला. आणि मग मी असा विचार केला की मृत्यू हा जिथे आहे तिथेच होणार आहे. मग मी इथे असले काय आणि घरी गेले काय. त्यामुळे असं म्हटलं की नाही, म्हणजे मी तेव्हा यमुनोत्रीला पण पोहोचले नव्हते आणि युद्ध चालू झालं होतं इथे. पहिला टप्पा पण पहिला टप्पा पण नाही. मग म्हटलं नाही की आपल्या लेकाने सांगितलं ना ते करायचं. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की अशा वेळेस माझा मुलगा हा मुलगा नसतो, तो माझा बाप असतो. बाप मी अशा अर्थी म्हणेन की बाप हा एकेरी असं वाटेल काही जणांना ऐकून, पण बाप हा खंबीर असतो, वडील हळवे असतात. बाप बाहेरून खंबीर असतो आणि आतून हळवे असतात. त्यामुळे तो माझ्या पाठीशी आहे. माझे मिस्टर तर आहेच, प्रश्नच नाही. पण तो लहान असताना, म्हणजे त्याला काय अध्यात्मातली फार समज नाहीये की नाही आता हे आईने, म्हणजे असं नाही तू करतेस ना, चल माझा सपोर्ट आहे, तू करून ये. त्यावेळेस त्याच्या अपेक्षा पण नसतात की बाबा आता कधी येतेस, किती वेळ झाला, की मला घरी येऊन करायला लागतंय. आता महाराजांच्या कृपेने, माईच्या कृपेने आणि जे काय माझ्या यात्रा होतात ते कदाचित पुण्य ते ह्या दोघांना लागतं, कारण त्यांच्यामुळे माझ्या यात्रा होत असतात. म्हणजे माझे शूज कुठले असावेत, माझी बॅग, मी किती वजन न्यावं, काय औषधं सोबत न्यावी, ही सगळी काळजी तो घेत असतो. मिस्टरांचा सपोर्ट असा की चल तुला जायचंय ना, तिकीट काढून देतो. तेही कधी विचारत नाहीत की तू कधी परत येणार आहेस, तुझं आवडलं की पूर्ण करून. मला ते थोडंसं कठीण जातं की आध्यात्मिक यात्रेतून एकदम परत संसारात यायला. म्हणजे मला ते असं गुदमरल्यासारखं होतं, पण नाही होतं. म्हणजे ती महाराजांची एक लीला आहे म्हणा, किंवा ते प्रारब्ध पूर्व संचित ते सगळं करून घेते. मला त्या रोल मधून लगेच ह्या रोल मध्ये आणतात ते, त्यामुळे ते घडत जातं. आता चौथा तुमचा चारधाम यात्रेचा टप्पा पूर्ण झालाय, पुढं काय ठरवलंय? मला असं कधी कधी बरेच जण आता ज्यांना माहितीये चारधाम पूर्ण झाले ते परत विचारतात परत चारधाम करणार का. ते जे सगळं वातावरण आणि ते जे काय टॅकल करून घेतलंय महाराजांनी, त्यांनी जी ताकद दिली आहे, त्यामुळे कधी कधी असं वाटतं की नाही आता आपणच एवढी साधना करावी की महादेवच आपल्याला भेटायला आले पाहिजे, परत ते वर चढणं नको. कारण ते भयंकर आहे. म्हणजे शारीरिक मानसिक सगळ्यातून तुम्ही हलता. म्हणजे आर्थिक बाजू पण आहे तिथे. ही कल्पनाच करणं चारधाम चालत, तिथे एवढी तर मला मोठे एकदा- डोंगर जंगल वातावरण, म्हणजे हे खूपच. आणि म्हणजे ते ना एक डोंगर चढून संपला नाही तर दुसरा डोंगर पुढे उभा असतो की मी पण आहे अजून. म्हणजे असं वाटायचं की चला वर पोचलो वाटतं. आणि इतकं 10,000 11,000 फुटावर चढून गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की चला आपण असं एकदम टॉपला असू, पण ते मंदिर नेमकं असं खाली असतं आणि त्याच्यापासून आणखी वर डोंगर असतात. ते चढायचे आणि परत खाली परत उतरायचे. चढायचे. त्यामुळे ते थोडस असं वाटतं की आता परत ही यात्रा कदाचित होईल की नाही माहिती नाही. सगळे शेवटी चारधाम कधी होईल हाही विचार केला नव्हता मी. आता काही जण म्हणतात की तुम्ही गेलात तर आम्हाला का नाही सांगितलं. माझंच नियोजन मला माहिती नसतं. म्हणजे हे सगळ्यांना खोटं वाटेल, पण खरंच मी स्वामींना स्मरून सांगते, माझंच नियोजन मला माहिती असतं. मी आज तुमच्याशी बोलते तर मी उद्या कुठे असेल. कारण ते असं किक लागते की आता इथे निघायचंय, मग निघायचं. आणि कसं परिक्रमेची बॅग वगैरे तयार असल्यामुळे फार तयारी करायला नाही लागत. उचलायचंय. हा, आणि फक्त मी एवढंच आहे की परिक्रमेचा जो वेश आहे तोच ठेवला, हा की पांढरा वेशच. फक्त मी ह्यावेळेस एवढं केलं होतं की दंडाला मी ना त्रिशूळ बनवून घेतलं होतं. बर. तर तिकडचे ते मिलिटरी आणि ते सगळे ऑफिसर्स आणि ते सगळे अगदी भेटायला यायचे की आप साध्वी हो क्या. कारण ते म्हणाले लेडीज इतके वर्ष आमची इथे ड्युटी आहे, महिलेनं असं 10 चारधाम वर्ष, यात्रा 17 केलेली वर्ष. कधी बघितलेली नाही. लेडीज आम्ही कधीच चालताना नाही पाहिले. मग त्यांना सांगायचे मी महाराष्ट्र मुंबईतली आहे, तर त्यांना एकदम नवल वाटायचं की मुंबईची एवढी चारधाम पायी करते. आणि ते म्हणतात आम्ही इथे असून वर जात नाही कधी दर्शनाला. ते म्हणाले तुमचं भाग्यच आहे. आणि मिलिटरी पोलिसांनी खूप हेल्प केली मला. म्हणजे कधी कधी स्वतःचा डबा पण खायला द्यायचे दुपारचे. बर.
कारण कसं ते युद्ध काळ असल्यामुळे मिलिटरी अलर्ट मोडमध्ये होती, त्यामुळे ते त्यांचे टिफिन त्यांच्यासोबत असायचे. तर तेही त्यांनी कधी कधी खायला दिलंय. पोलिसांनी एकदा मला अडवलं की आपके साथी कहाँ है, आगे है, तेव्हा मी एकटीच होते, आगे या पीछे. तर म्हटलं नाही, अकेली चल रही हूँ. अकेली कैसे चल सकते आप एक लेडीज होके, रिस्क है. मग माझा नंबर घ्या, मग काय लागलं तर मला फोन करा. पण अशी परिस्थिती कधीच महाराजांनी येऊ दिली नाही आणि छान चाललंय. या यात्रेबद्दल वगैरे आपण अगदी सविस्तर वर्णन तपशील त्याचे सांगितलेत. मला एक माहिती नवीन अशी मिळाली की तुम्ही नर्मदा परिक्रमाच्या म्हणजे त्या परिक्रमेच्या रस्त्यावर जिथून सगळे चालतात तिथं काहीतरी आश्रम वगैरे करताय किंवा त्याची तयारी सुरू आहे वगैरे, तर ते काय आहे नेमकं? नर्मदा परिक्रमा करताना पहिल्यांदा फक्त क्युरियोसिटी होती, दुसऱ्यांदा ती घडत गेली आणि तिसऱ्यांदा एक आध्यात्मिक अनुभूती. आणि मला असं नेहमी वाटलं की माई मला असं पुढच्या मार्गावरती आध्यात्मिक मार्गावर नेते. जसं तिने आता माझ्याकडनं 4 धाम करून घेतलं. मला असं नेहमी वाटायचं की माईचा तट खूप छान आहे, ती ओढ लागली आहे. त्यामुळे एक स्वतःची जागा असावी जिथे आपल्याला वाटेल की आत्ता आपल्याला साधना करायची. कारण मला कुठल्याही आश्रमावरती भार द्यायचा नाही राहायला जाऊन, म्हणजे परिक्रमेशिवाय. तर एक स्वतःची जागा बघायची जेणेकरून आपल्याला जेव्हा वाटेल की आता जाऊन 1 महिना राहायचंय, 15 दिवस जायचंय साधनेला किंवा आणखीन कुणाला जायचं असेल तर आपली एक स्वतःची जागा असावी. तुम्हाला सांगू, मी जवळजवळ 6 महिने जागा शोधली. खूप आश्रमाने असंही सांगितलं मैया ये जगह आहे, आपकी कुटी बनाओ और रह लो. पण मला असं सारखं वाटायचं की नाही, आपण ज्या जागी बसून साधना करणार तेव्हा आपल्याला कोणी आता इथे नको, तुम्ही आता कुठेतरी दुसरीकडे राहा असं म्हणता कामा नये, जेणेकरून आपली साधना खंडित होईल. त्यामुळे अशी कुठली तरी फर्म जागा पाहिजे असं ठरवलं होतं. पण ते माईला पसंत नव्हतं. माईला काहीतरी वेगळं माईचं नियोजन होतं, माईला काहीतरी वेगळं करून घ्यायचंय माझ्याकडनं. त्याच्यामुळे तेव्हा तर आम्ही विचार केला होता की आश्रम किंवा सेवा करावी. फक्त असं ठरवलं की स्वतःची कुटी व्हावी. आणि तो स्वार्थी विचार कदाचित होता, तो माईने होऊ दिला नाही. जेव्हा ठरवलं की नाही की थोडीशी सेवाही करू, आज माईच्याच कृपेने आपला माईच्या तटावरती म्हणजे एकता नगर तुम्हाला माहिती असेल, सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा आहे, तिथून आपलं 40 किलोमीटर एक नरखडी म्हणून गाव आहे. बर, तिथे माझ्याबरोबरचे गुजरातचे बाबाजी होते परिक्रमेतले, तर त्यांच्या ओळखीचे एक आहेत, त्यांचं शेत आहे, जागा आहे, त्यांची फार्म हाऊस केलेलं आहे. त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणाले हा आश्रम करना है तो करो, सेवा हो जाएगी. त्यांनी जागा दिली आम्हाला, म्हणजे आम्ही ती विकतच घेतली आहे. पण 3 एकर जागा दिली आणि तो जो भाग आहे तर जे परिक्रमा केले असेल त्यांना कळत असेल मी कुठली जागा म्हणते. ते नरखडी जे गाव आहे ते पोयच्या आणि रुणच्या मध्ये आहे आणि तो पूर्ण जंगल भाग आहे. म्हणजे मला जे अपेक्षित होतं की शांतता, ती शांतता मला माईने दिली. माईच्या कृपेने आज आपण एक छोटीशी पत्र्याची शेड उभी करून आश्रम केलेला आहे. मग ज्यांची जागा घेतली त्यांनी आमच्या डोक्यात घातलं की आपण गोशाळा पण चालू करू. असं करून गोशाळा चालू केली. आपल्याला 5 गीर गाई दान दिले, काही त्यांनी विकत घेतलं. अशा आपल्याकडे आता 18 गीर गाई आहेत. अरे वा. आणि 3 आपल्याकडे जर्सी गाई आहेत. त्यामुळे ते एक छोटीशी गोशाळा, आश्रम. मी माईला नेहमी म्हणायची की मला आधी तुझ्या तटावर राहण्याच्या योग्य बनव आणि माझ्या योग्य जे काम असेल ते माझ्याकडनं करून घे. तर माईने इतकं मोठं नियोजन करून ठेवलं होतं, याची कल्पना नव्हती. परिक्रमा, मी नेहमी सांगते, परिक्रमा जेव्हा आम्ही परिक्रमा करत असतो तर जे सेवा देतात ना त्यांच्यामुळे परिक्रमावासींची परिक्रमा होत असते. बरोबर. तर परिक्रमावासीमधून आज सेवेकरीच्या भूमिकेत बसवले माईने. ह्याचं मोठ्या भूमिकेत गेलाय, मोठी जबाबदारी, मोठं शिवधनुष्य तिने दिलंय. ती पेलण्याची जबाबदारी तिने जी दिली आहे माझ्यावरती, ती ताकद पण तीच देणारी आहे. त्यामुळे हे जे आश्रम असतात हे दानातूनच चालत असतात किंवा सेवेतून चालत असतात. तर जर कुणाला सेवा करायची असेल परिक्रमावासींची येऊन आश्रमात, तर आम्हाला नक्कीच संपर्क करा. नरखडी गावमध्ये रेवा वृंदावन धाम आश्रम आहे. आता महंत जे बाबाजी तिथे राहतात स्वतः, म्हणजे मला ते बरं झालं की
मी गृहस्थी असल्यामुळे मला घर आणि आश्रम अशी दोन्ही जबाबदारी माईने दिली आहे खरं. पण मी इथे असताना ते माझ्यावर जे बाबाजी होते ते तिथेच राहतात कायम. बर. त्यामुळे ते महंत म्हणून तिथे आहेत, ते आश्रम सांभाळतात. मग काय छोटी मोठी सेवा एक महिन्यातून एकदा फेरी मारायची. आता परिक्रमा जेव्हा चालू होणार तेव्हा ऑक्टोबर पासून मी तिथे तुम्हाला राहावंच लागेल, पण बरेच लोक तिथं. कारण मला पण असं वाटतं ना की आपल्याला माईने एवढं मोठी जबाबदारी दिली आहे ती आता आपण व्यवस्थित पार पाडू. त्यामुळे मला वाटत नाही की आता शेवटी ते माईचं नियोजन असेल की ह्यापुढे माझ्या कुठल्या यात्रा होतील. हा, जर झाल्यास तर ते ऑक्टोबर आणि मे नंतरच होणार आहे, त्याच्यामध्ये होणार नाहीये. आणि या काळात तुम्हाला तिथेच तळ ठोकून बसायचं. हा, सेवा करणं जास्त गरजेचं आहे. कारण परिक्रमा करताना सेवा घेतली, आता द्यायची वेळ आली आहे. बरोबर. त्यामुळे ते माईने दिलेलं काम प्रामाणिकपणे करायचंय. कारण तिनेच अध्यात्मात पुढे नेलंय, त्यामुळे आईला विसरून चालणार नाही, तिला घट्ट धरून राहायचंय. आणि स्वार्थातून परमार्थ म्हणा ना, हा माझा स्वार्थ होता माईच्या तटावर राहायला मिळावं, ते तिने दिलं आणि हेही होतं. आणि हेही दिलंय. म्हणजे माईने अगदी भरभरून दिलं. नर्मदा परिक्रमेने मला भरभरून दिलं, नाहीतर आज तुम्ही मला इथे बोलवलं नसतं, आज मी इथे बसले नसते. त्यामुळे जी काय सुरुवात आहे माझी ती नर्मदा परिक्रमेमुळे आहे, स्वामींमुळे आहे आणि आता तर महादेवाची कृपाच आहे. अतिशय सविस्तर सगळी माहिती तुम्ही आजच्या या मुलाखतीमध्ये दिली. आणि जे तुमचं पुढचं नियोजन आहे आणि जी सेवा तुमच्या हातून करून घ्यायची आहे नर्मदा मैयाला, ती पूर्ण व्हावी यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा, सदिच्छा. आपण आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना ही सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.